कडाक्याचा उन्हाळा चालू आहे आणि त्यामध्ये जर अशी छान मलाईदार थंडगार कुल्फी खायला मिळाली तर, आणि तीही घरी बनवलेली असेल तर मग काय मजाच मजा. चला तर मग आज आपण एकदम छान थंडगार मलाईदार अशी रबडीदार कुल्फी बघणार आहे, तेही घरच्या साहित्यात आणि कमी साहित्यात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज बघा आपण इथे थंडगार अशी मलाईदार कुल्फी बघतोय आणि तेही मलाई न वापरता आणि बाहेरचं कुठलंच साहित्य न वापरता फक्त दुधापासून, अगदी तेही 2 ग्लास दुधापासून. म्हणजे मी इथे फक्त अर्धा लिटर दूध वापरलेलं आहे आणि अर्धा लिटर दुधासाठी साधारणपणे इथे 15 ते 20 काजू वापरलेले आहेत. आता हे काजू, आपलं दूध थोडंसं गरम झालं, कोमट झालं की त्यातलं अगदी पळीभर दूध, अर्धी वाटी दूध त्या काजूमध्ये घालायचे आणि काजू आपल्याला छान भिजत ठेवायचे जोपर्यंत आपलं हे दूध गरम होतं आहे. आता ही दुधाची क्वांटिटी आपल्याला आहे त्यापेक्षा निम्मी करून घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला हे दूध असं सारखं हलवत राहायचं आहे आणि बाजूला जी साई लागते, बाजूला जे छान बाजूला साई जी तयार होते तीही आपल्याला दुधामध्ये अशी मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून दुधाला घट्ट व्हायला मदत होईल आणि लवकर आपलं हे दूध घट्ट होईल. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने बाजूची साई काढत काढत आता आपलं दूध इथे होतं त्यापेक्षा निम्म्या क्वांटिटीमध्ये झालेलं आहे. त्यानंतर दूध मी मंद आचेवर गरम करायला ठेवून दिलं आणि आपल्याला ह्या काजूची पेस्ट करून घ्यायची. आता जे दुधात आपण काजू भिजवलेले त्याची पेस्ट करून घेतली. दूध तुम्ही बघू शकता अगदी निम्म झालेलं आहे. त्यामध्ये आपल्याला वेलची पूड घालून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी वेलची पावडर घालून घेतली अर्धा चमचा आणि जी आपण पेस्ट केली होती काजूची दुधासोबत ती घालून घ्यायची. आता ही काजूची पेस्ट दुधामध्ये घातल्यानंतर अगदी 4 ते 5 मिनिट आपल्याला दुधाला छान शिजवून घ्यायचं आहे. बेसिकली ही काजूची पेस्ट आपल्याला या दुधामध्ये एक 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्यायची आहे आणि त्यानंतर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. अगदी छान घट्टसर आपलं हे दूध तयार होतं. बाजूची जी साई चिकटली आहे ती काढून घ्यायची आणि दुधामध्ये मिक्स करायची. तुम्ही बघू शकता किती घट्ट आणि किती छान आता आपलं हे दूध तयार झालेलं आहे. आता जरी कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ वाटत असेल तरीसुद्धा जसं हे दूध थंड होतं ना ते अजून जास्त घट्ट होतं. तर आता मी काय करते, या ठिकाणी गॅस बंद करते आणि या दुधाला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. दूध थंड करण्यासाठी आपल्याला याला एक 2 मिनिटं तुम्ही अशा पळीने हलवलं, त्यातली वाफ बाहेर गेली तर दूध खूप जास्त लवकर थंड होईल. अशा पद्धतीने बघा दूध छान थंड करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपलं दूध मी थंड करायला ठेवलेलं आहे आणि थंड झाल्यानंतर ना याची कन्सिस्टन्सी थोडीशी घट्ट होते आणि तुम्ही बघू शकता अगदी छान रवा टेक्स्चर साई मिक्स केल्यामुळे अगदी छान आपलं हे कन्सिस्टन्सी याची तयार झालेली आहे. आता हे थंड झालेलं दूध मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. हे सगळं दूध मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून देते. अगदी जे आपल्या भांड्याला चिकटलं आहे तेही एका चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित तुम्ही हे दूध मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून द्या. वाया घालवायचं नाही आहे. अगदी वाटलं तर बोटाने हाताने तुम्ही हे सगळं काढून घ्या आणि अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं दूध घ्यायचं आहे. आता यामध्ये मी अर्ध्या लिटर दुधासाठी अर्धी वाटीला थोडासा जास्त किंवा अर्धी वाटी तुम्ही म्हणू शकता एवढा मी गूळ वापरलेला आहे. आता हे आपल्याला मिश्रण सगळं छान बारीक करून घ्यायचं आहे, पेस्ट करून घ्यायचं आहे. तुम्ही रंग बघू शकता अगदी एकदम अप्रतिम रंग आलेला आहे. तुम्ही याच्यात जर केसरच्या अजून 2-3 काड्या दूध उकळताना घातल्या तर रंग अजून जास्त छान येतो. अशा पद्धतीने बघा आता दूध आपलं परफेक्ट कन्सिस्टन्सीवर तयार झालेलं आहे. इथं आपलं अशा पद्धतीने बघा इथे कुल्फीचं छान आपलं जे दूध आहे, कुल्फीचं बॅटर आहे ते तयार झालेलं आहे. आता इथे माझ्याकडे 3 कुल्फी मोल्ड आहेत. तर आणि मी इथे ते 3 कुल्फी मोल्ड घेतलेले आहेत आणि एक छोटासा ग्लास आहे माझ्या बाळाचा पाणी पिण्याचा, तो मी ग्लास इथे घेतलेला आहे. आता तुमच्याकडे जर कुल्फी मोल्ड नसतील तर तुम्ही या कुल्फीचं जे हे बॅटर आहे ते तुम्ही कपामध्ये घालून सुद्धा फ्रीजमध्ये ठेवू शकता. अगदी इझिली या कुल्फी तयार होतात. नाहीतर छोटे असे ग्लास असतील त्याच्यामध्ये ठेवलं तरी काही हरकत नाही. आता बघा इथे साधारणपणे अर्धा लिटर दुधापासून 3 मीडियम आकाराच्या आणि 1 छोटी अशा 4 कुल्फी तयार झालेल्या आहेत. आपण या कुल्फीमध्ये साखर वापरलेली नाही आहे, मलाई वापरलेली नाही आहे, कोणत्याही प्रकारचं कंडेन्स मिल्क किंवा कोणताही फ्लेवर काहीच वापरले नाही. अगदी हेल्दी घरच्या साहित्यात आणि
एक नंबर ही कुल्फी तयार होते. आपण यामध्ये फक्त अर्धा लिटर दूध आणि 1 वाटी सेंद्रिय गूळ यापासून ही कुल्फी तयार केलेली आहे. तर आता बघा, या कुल्फी मोल्डला आपण वरून अशा पद्धतीने फॉईल पेपर लावायचा आणि त्यानंतर एखादा रबर असेल तर रबरनी तुम्ही रबर बँडनी असं पॅक करू शकता. रबर नसेल तरी काही हरकत नाही, फक्त तुम्ही फॉईल पेपर लावून वरून अशा पद्धतीने दाबून घेतलं तरी फॉईल पेपर पॅक या मोल्डना बसतो. त्यानंतर ज्या आईस्क्रीमच्या कांड्या असतात त्या आपल्याला इथे लावून घ्यायच्यात अशा पद्धतीने आणि आपली इथे कुल्फी रेडी आहे. आता आपण याला फ्रीजमध्ये ठेवून देऊन साधारणपणे 8 ते 9 तास याला आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं आहे. आता मी ओव्हरनाईट याला फ्रीजमध्ये ठेवलं होतं. आता तुम्हाला मी दाखवते. दुसऱ्या दिवशी सकाळी ही कुल्फी 1 नंबर तयार झाली होती. आपल्याला हा फॉईल पेपर काढून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान कुल्फी तयार झाली आहे. थोडंसं 1-2 वेळा तुम्ही याला थंड पाण्यामध्ये डिप करून घ्या. हातावर अशा पद्धतीने दोन्ही हातांनी शेक करून ही कुल्फी इझिली आपल्याला काढता येते आणि किती अप्रतिम आणि रवा टेक्स्चरची, अगदी रबडीदार टेक्स्चरची ही कुल्फी तयार झाली आहे. तुम्ही बघू शकता किती इझिली आपल्याला या मोल्डमधून या कुल्फीज काढता येत आहेत. आणि अशा पद्धतीने घरच्या घरी आपण एवढ्या छान हेल्दी अप्रतिम कुल्फी तयार करू शकतो, तेही कोणत्याही प्रकारचं बाहेरून साहित्य न आणता. तुम्ही ही कुल्फी अगदी घरातल्या लहान मुलांना सुद्धा इझिली देऊ शकता, एवढी हेल्दी ही कुल्फी आहे. आता याच्यावर थोडेसे मी पिस्ता स्प्रिंकल केले आणि आपली कुल्फी इथे तयार झाली आहे. तर आपली ही छान थंडगार रबडीदार मलाईदार कुल्फी खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशा छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या तुम्हाला ट्राय करून बघता येतील. थँक्यू.